वार वगैरे काही नाही आहे, पण मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी, शिवसेना आम्ही महायुती म्हणून एकत्र आहोत, राज्यात एकत्र आहोत, केंद्रात एकत्र आहोत. पण ज्या पद्धतीने राष्ट्रवादीतल्या नगरसेवकांनी अशा पद्धतीने एखादं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबद्दल चुकीचं विधान करणं, एखादा भाजपाचा कार्यक्रम असताना ज्याला मोदीजींनी जो कार्यक्रम देशभरामध्ये करायला सांगितलं, तिरंगा यात्रा, त्या यात्रेबद्दल काहीतरी चुकीची विधानं करणं किंवा सभागृहामध्ये वेगळी भूमिका घेणं, ह्या गोष्टी वारंवार आणि सातत्याने मुद्दामून करतायत असं निदर्शनास आल्यानंतर याच्यावरती राष्ट्रवादीच्या पुण्यातल्या नेतृत्वाने खरं तर त्या सभासदांना समज देणं आवश्यक होतं, परंतु ते होताना दिसत नाही आहे. म्हणून केवळ त्या पक्षाच्या सर्व असणाऱ्या सुनेत्रा वहिनींना या पत्राद्वारे आम्ही ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. शहराध्यक्ष स्वतः भाजप टीका करतात की तुम्ही जे निधी काढलाय नगरसेवकांचं ते असंविधानिक आहे नाही, मला असं वाटतं की निधी आणि हा विषय वेगळा आहे. या विषयामध्ये राज्यात जेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला असतो की तिन्ही पक्ष एका मुद्द्यावरती एकत्र येऊन राज्यामध्ये सरकार म्हणून काम करतात, तुमचे आणि आमचे नेते मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी सरकारमध्ये बसलेत, याचं भान आपल्याला पाहिजे. आणि एखादा सदस्य जर अशा पद्धतीने मोदीजींच्या एखाद्या कार्यक्रमावरती टीका करत असेल, मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात काही बोलत असेल, चंद्रकांतदादांच्या विषयात काही बोलत असेल, तर त्याला समज देणं ही जबाबदारी तुमची आहे. उद्या आमच्या पक्षातला एखादा सभासद चुकला तर ती जबाबदारी आमची आहे त्याचा कान पकडणं, पण ते तुम्ही करताना दिसत नाही आहे. म्हणून केवळ आज हे पत्र आपण सुनेत्रा वहिनींना दिलेलं आहे. त्यांचं म्हणणे काय वारंवार आम्ही सुद्धा भाजपला सभागृहात सहकार्य केलेले, महापौर निवडणूक असेल, भारत मंडपासारख्या गोष्टी असतील, त्यावेळेस आम्ही भाजपच्या बाजूनेच आहोत. निश्चित मला असं वाटतं की बजेट हा विषय पूर्णपणे स्टँडिंग कमिटीचा आहे आणि आपल्याला माहिती की जसं भारतीय जनता पार्टीच्या सभासदांना बजेट दिले त्याच पद्धतीने राष्ट्रवादीच्या पण सभासदांना दिलेले. पण एखादा सभासद अशा पद्धतीने खट्याळपणाने जर वागत असेल तर त्याला समज देणं हे तुमचं काम आहे, तुम्ही ते करत नाही आहेत. म्हणून ही माहिती या पत्राच्याद्वारे तुमच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत आम्ही पोहोचवली. नाही, पत्र हे आत्ता आपण दिलेले त्याच्यावरती स्वाभाविक मला असं वाटतं की नोंद घेतली जाईल आणि सुनेत्रा वहिनींकडनं निश्चित याच्यावरती सकारात्मक निर्णय येईल. मी आपल्याला तेच सांगतोय की सातत्याने आणि वारंवार अशी भूमिका घेणं ही जबाबदारी, म्हणजे सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेत्यांची ही जबाबदारी आहे की आपल्या सदस्यांना आपण कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. म्हणजे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची जबाबदारी आहे ना, ही तुमच्या पक्षातल्या सभासदांना शिस्त लावणं, त्यांना योग्य त्या पद्धतीने वर्तणूक करायला सांगणं ही जबाबदारी तुमची आहे आणि तुम्ही ते करत नाही आहेत. म्हणून हे पत्र आम्ही उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींना दिलेलं आहे.